हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। बच्चू कडूंचाही भोंदू खरात सोबतचा व्हिडिओ व्हायरल। भाजपामध्ये मंत्री असाल तेव्हा इथे या म्हणत खरातनं दिला होता आशीर्वाद। लोकसभेच्या पूर्वी कारच्या दारामध्ये अडकून माझ्या बोटाला दुखापत, विरोधकांकडून खोटा आरोप करत बदनामी सुरू। विरोधकांच्या आरोपांचा तटकरेंकडून समाचार। भोंदू खरातचं प्रकरण विधानसभेत गाजण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोंदू अशोक खरात संदर्भात विधानसभेमध्ये निवेदन देणार। भोंदू अशोक खरातचा आणखीन एक कारनामा समोर। तुर्कीतील एल्विश मधाच्या नावाखाली करत होता फसवणूक। 1 किलो मध तब्बल 9 लाखांना विकत असल्याची माहिती समोर। युद्धजन्य परिस्थितीबाबत शरद पवारांनी व्यक्त केली चिंता। मवियाच्या बैठकीत इंधन टंचाईच्या मुद्द्यावरती चिंता व्यक्त करत केली चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राजमाता जिजाऊ एसटीचं लोकार्पण। एसटीच्या ताफ्यात 3000 अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर। पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य न करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा। तर प्रत्युत्तरामुळे अमेरिका घाबरल्याचा इराणचा दावा। युद्धजन्य परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक बातमी। जगवसंत आणि पाईन गॅस नावाची तेलवाऊ जहाजं भारताकडे रवाना। 2 दिवसात जहाजं भारतात पोहोचणार। पेट्रोल शॉर्टेज होणार असल्याची सोशल मीडियावरती अफवा। राज्यात ठिकठिकाणी नागरिकांची पेट्रोल घेण्यासाठी गर्दी। संगमनेर तालुका अभियान व्यवस्थापकाला कार्यालयात घुसून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। शरद थोरातांसह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। आणि छत्तीसगडमधील बस्तर परिसरातला मोस्ट वॉन्टेड माओवादी कमांडर पापाराव करणार आत्मसमर्पण। अबुजमाड परिसरातल्या माओवादी चळवळीला मोठा धक्का। दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी आपण बघूया। बच्चू कडू यांचा भोंदू अशोक खरात सोबतचा एक व्हिडिओ समोर आलाय। बच्चू कडू हे भोंदू अशोक खरातच्या पाया पडत असल्याचे या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय। आणि या भेटीमध्ये भोंदू अशोक खरातने बच्चू कडू यांना सल्ला देखील दिलेला आहे। जेव्हा तुम्ही भाजपामध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या असा सल्ला खरातने बच्चू कडू यांना दिलेला आहे। यावरती बच्चू कडूंनीही त्यांना होकार दिलाय। दरम्यान हा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान तटकरेंना तुझं अनामिका कापली असल्याचा आरोप करण्यात आलेला होता। यावरती सुनील तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। आपलं बोट 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी कापलं गेलं असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलंय। कारच्या दारात अडकून बोटाला दुखापत झाल्याचं तटकरेंनी सांगितलंय। आता यापेक्षा अधिक बोलण्यासारखं काहीही नाही असं तटकरेंनी सांगितलेलं आहे। दरम्यान विरोधकांकडून खोटा आरोप आणि बदनामीचा प्रकार केला जात असल्याचं तटकरेंनी सांगितलं। लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे। त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केले की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला। त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली। तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलही टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो तर त्यावेळेला सुद्धा होतं। आपण जर काय माझ्या दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। केली मी, गुन्हे दाखल केलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझी सुद्धा मागणी स्पष्टपणे आहे की याचा सखोल तपास व्हावा।
खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि विधानसभेत देखील सोमवारी हा मुद्दा चर्चेत आला आणि याच मुद्द्यावरून आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी भोंदू खरातचा संदर्भ देत चांगल्याच कानपिचक्या लगावलेल्या आहेत. विधानसभेत चर्चेदरम्यान मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या मुद्द्यावरती बोलताना अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावरती टोले लगावलेत. हे अधिकारी येत नाही म्हणजे मंत्रालयात सुद्धा जादूचं पाणी देणारे काही अशोक थोरात नामक अधिकारी दिसत आहेत. अंधश्रद्धा तशी अंधबुद्धी सुद्धा धोक्याची आहे. आणि अध्यक्ष महाराज, मी स्वतः अनुभवलं आहे की इथं आश्वासन विचारे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने हृदयाने आश्वासन देतात आणि अधिकारी अध्यक्ष महाराज त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर मग ते चित्रपटाचं गाणं आहे ना तर्कसंगत, नशा शराब में होती तो नाचती बोटल. अरे असं लिहायचं की तर्कसंगत म्हणजे ते म्हणतात की शराब में नशा होती तो बॉटल नाचती. हे काय आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही. अरे बाबा, बॉटल नाचत नाही, पिगेनी माणूस नाचतो एवढी समजण्याची जर अंधबुद्धी असेल आणि आश्वासन म्हणजे मी अनुभवलं आहे. गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र मंत्री महोदय म्हणाले होय होणारच. फाईल गेली तिकडे ते लिहितात म्हणजे आम्हाला काही जनतेने चिंता करायला पाठवलं नाही. चिंता सर्व त्यांनाच आहे. अशोक थोरातच्या हे आधुनिक कर्मचारीचे रूप आहे. म्हणून अध्यक्ष महाराज ही गंभीरता आहे. माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज की सन्माननीय अध्यक्ष आश्वासन समिती आणि इथंच नाही, आता एक नवीन पद्धत आली तुमच्या लक्षात आणून देतो. आश्वासन इथं द्यायचं, आश्वासन समिती समोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात. म्हणजे जसं अशोक थोरातच मंत्र्यांना फसवू शकतो असं नाही आहे, हे अधिकारी फसवतात. भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत सखोल निवेदन देणार आहेत. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून सोमवारी विधानसभेत जोरदार चर्चा रंगलेली होती. या गंभीर प्रकरणावरती विधानसभेत बोलताना या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री भोंदू खरात प्रकरणी काय निवेदन देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर भोंदू खरात ऑस्ट्रेलियाला पलायन करणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती आणि ही अशी माहिती समोर येते. खरात पलायन करणार असल्याच्या संशयावरूनच शिर्डी या ठिकाणी 18 फेब्रुवारीच्या गुन्ह्यात खरातला 9 मार्च रोजी आरोपी करण्यात आलाय. त्या आधाराने त्याला 10 मार्चला लुकआउट नोटीस निघाल्यामुळे खरातची परदेशात उड्डाण घेण्याची चाल उधळली गेल्याची माहिती आहे. तसंच त्याच्या घरी देखील पोलिसांनी पाळत ठेवलेली होती. दरम्यान खरातची नाशिक, अहिल्यानगरसह इतर अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. याशिवाय विदेशात देखील त्याची मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. नाशकातील भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आज भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी संपते. पोलीस कोठडी संपल्यानंतर अशोक खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि कोर्टात सुनावणी. या सुनावणी दरम्यान खरातच्या अडचणीत वाढ होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात SITसह आयकर विभागाने यात एंट्री घेतलेली आहे. खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे खरातचा पाय आणखीनच खोलात जाण्याची दाट शक्यता आहे. तर या भोंदू बाबा अशोक खरातचा आणखीन एक काळा कारनामा समोर आलाय. भोंदू खरात चक्क मधाची विक्री करत लोकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तुर्की मधाच्या नावाखाली भोंदू खरात नागरिकांची फसवणूक करत होता. तर 1 किलो तुर्की मध चक्क 9 लाख रुपयांना तो विकत होता. एल्विश हनीची विक्री करताना तुर्कीच्या समुद्रात ते खोल गुहेतून मिळत असल्याचा दावा करत मधाची विक्री केली जात होती. दरम्यान या महागड्या दराने मध विक्री करत रक्कम जी आहे ती त्याच्या ट्रस्टच्या नावाने घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे.